यावर थोडा सांबार घालू। नमस्कार, ज्योती हेल्दीअरमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पनीर लबाबदार करणार आहेत। पनीर लबाबदार हॉटेलची आणि रेस्टॉरंटची खूपच फेमस डिश आहे। आज मी तुम्हाला घरी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। माझ्यासारखा पनीर लबाबदार बनवल्यास खूपच टेस्टी आणि 20 ते 25 मिनिटात तयार होईल। चला तर पनीर लबाबदार करायला सुरुवात करूया। मी यामध्ये काही हॉटेलचे टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी येथे 300 ग्रॅम पनीर घेतलेले आहेत। आता सर्वात अगोदर गॅस ऑन करू। कढईत 1 चम्मच तेल घालू। तेल गरम झालेले आहे। 1 चम्मच जिरा घालू। 1 स्टारफूल घालू आणि 1 मोठी विलायची, 3 हिरवी विलायची, 4 ते 5 लवंग, 10 ते 12 काली मिर्च, 10 ते 12 लसण पाकळ्या, 3 लाल मिरची। लाल मिरची तेलात घातल्याने लबाबदारचा स्वाद आणखीनच वाढतो। 1 तेजपत्ता, 4 ते 5 अद्रकाचे छोटे छोटे तुकडे। हे पूर्ण खडे मसाले रोस्ट करून घेऊ। आता हे खडे मसाले रोस्ट झालेले आहे। आता यामध्ये घालू 2 मोठे कांदे कट करू। कांद्याला हलकेसे ब्राऊन होऊ देऊ। कांदे हलकेसे ब्राऊन झालेले आहे। यामध्ये 2 टमाटर कट करून घालू आणि हे मिक्स करून घेऊ। यामध्ये थोडा सांबार घालू। सांबार तेलात घातल्याने लबाबदाराची खासियत वाढते। आता हे मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये 20 ग्रॅम काजू घालू। काजूने पनीर लबाबदारची रिचनेसपणा वाढते आणि थिकनेस वाढते आणि पनीर लबाबदारला छान बाइंडिंग येते। काश्मीरी मिरची पावडर 2 चम्मच। काश्मीरी मिरची पावडरने पनीर लबाबदारला कलर छान येतो। 1 चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ। मीठ घातल्याने टमाटर लवकर सॉफ्ट होते आणि हे आता मिक्स करून घेऊ। आता यामध्ये घालायचे 1 वाटी पाणी। पाणी गरम घालायचे। गरम पाणी घातल्याने आपल्या भाज्या लवकर सॉफ्ट होते। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिट भाज्या शिजू देऊ। 5 मिनिट झालेले आहे। झाकण उघडून बघू। ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे। आता गॅस बंद करू आणि ग्रेव्ही थंड होऊ देऊ। आता गॅस ऑन करून दुसऱ्या कढईत 2 चम्मच तेल घालू। तेल गरम होऊ देऊ। आता या तेलात पनीर हलकेसे रोस्ट करून घेऊ। हे मिक्स करून घेऊ। यामध्ये काही मसाले घालू। 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धनिया पावडर। आता या मसाल्यात पनीर 2 मिनिट फ्राय करून घेऊ। पनीर फ्राय झालेले आहे। आता गॅस बंद करू। आता मसाल्यातले पनीर एका बाउलमध्ये काढून घेऊ।
ग्रेव्हीचे मसाले सुद्धा थंड झालेले आहेत. यामधला तेजपत्ता काढून घेऊ. हे मसाले सुद्धा मिक्सर पॉटमध्ये घालून याची पेस्ट करून घेऊ. आता ही पेस्ट चाळणीने एका बाउलमध्ये छानून घेऊ. कारण आपल्याला स्मूथ ग्रेव्ही हवी, त्याने हॉटेलची टेस्ट येते. आता हे जाडसर ग्रेव्ही मधले काढून घ्यायचं, कारण हे भाजीमध्ये टाकायचं नाही. हे बघा, आपली ग्रेव्ही किती छान छानली गेलेली आहे. ग्रेव्ही छानल्याने पनीर लबाबदार रुचकर लागते. आता ही ग्रेव्ही साईडने ठेवू. आता याच कढईत 4 चम्मच तेल घालू. तेल गरम होऊ देऊ. तेलात 1 चम्मच जिरा घालून मिक्स करून घेऊ. आणि 2 मोठे बारीक कट करून कांदे. हे कांदे हलकेसे रोस्ट होऊ देऊ. कांदे रोस्ट झालेले आहेत. आणि 2 चम्मच लसूण अद्रक पेस्ट. आता 2 ते 3 मिनिट लसूण अद्रक पेस्ट आणि कांदे शिजू देऊ. आता यामध्ये 4 हिरवी मिरची घालू. हिरवी मिरची घातल्याने लबाबदारला छान चव येते. मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 1 चम्मच धनिया पावडर, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ आपण ग्रेव्ही करताना घातले होते, त्यामुळे मीठ बरोबर पाहूनच घालायचे. 1 चम्मच साखर आणि 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर. आता हे मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये 1 चम्मच तूप घालायचे. तूप घातल्याने आपल्या ग्रेव्हीला छान स्वाद येते. आणि ही ग्रेव्ही तेल सुटतपर्यंत शिजू देऊ. आता यामध्ये मिक्सर पॉटमध्ये जी ग्रेव्ही केली होती ती यामध्ये घालू. आता ही ग्रेव्ही या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. या ग्रेव्हीवर झाकण ठेवू आणि ही ग्रेव्ही 10 मिनिट मध्यम आचेवर शिजू देऊ. आता झाकण उघडून बघू. ही ग्रेव्ही छान शिजल्या गेलेली आहे. हे बघा, आपल्या ग्रेव्हीला हॉटेलसारखा छान कलर आलेला आहे. यामध्ये घालू आता 1 चम्मच कस्तुरी मेथी. ही मेथी मी भाजून क्रश करून घेतलेली होती. आता यामध्ये घालायचा 2 चम्मच गरम मसाला. हे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये पनीर रोस्ट केलेली घालू. पनीर मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि ही भाजी स्लो गॅसवर 5 मिनिट शिजू देऊ. आता झाकण उघडून बघू. हे बघा, आपल्या पनीर लबाबदारला हॉटेलसारखा कलर आलेला आहे. मी 300 ग्रॅम पनीरमधून 1 क्यूब पनीरचा ठेवला होता. तो क्यूब किसून यामध्ये घालू. आणि यामध्ये थोडा सांबार घालू. यानंतर यावर घालू फ्रेश क्रीम. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून घालू शकता. फ्रेश क्रीमने हॉटेलसारखी टेस्ट येईल आणि रिचनेसपणा सुद्धा वाढेल. हे बघा, हे झाले आपले पनीर लबाबदार. काय पनीर लबाबदारचा सुगंध दरवळलेला आहे. पाहूनच खाण्याची तीव्र इच्छा होत आहे. आता भाजी प्लेटमध्ये सर्व करू. यावर गार्निशसाठी क्रीम घालू.
यावर थोडा सांबार घालू. यावर गार्निशसाठी छोटा तुकडा पनीरचा घालू. हे झालेले आहेत आपले पनीर लबाबदार. हे पनीर लबाबदार रेस्टॉरंटसारखे बनविले आहे, त्यामुळे खायला पण खूपच चवदार झालेले आहेत. असेच तुम्ही पनीर लबाबदार करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.